नमस्कार, आपण पाहत आहात रॉयल महाराष्ट्र न्यूज। सत्य, निर्भीड, निष्पक्ष आणि विश्वासार्ह पत्रकारितेचा आवाज। सामाजिक कार्यातून राजकारणात ठसा उमटवणारे धैर्यशील कदम, भारतीय जनता पार्टीचे विधान परिषदेचे उमेदवार आणि विकास कामांच्या जोरावर लोकांच्या मनात विश्वास निर्माण करणारे नेते अशी त्यांची ओळख। शिक्षणाने BA आणि डिप्लोमा इन फार्मसी असलेले कदम यांनी ग्रामीण भागात विविध संस्थांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर कार्य उभारले आहे। केवळ राजकारण नाही, तर समाजकारणाची भक्कम पायाभरणी हीच त्यांची खरी ओळख ठरली आहे। वर्धन ॲग्रो प्रोसेसिंग लिमिटेड, ज्ञानसेवा प्रवर्तिनी धर्मादाय संस्था आणि श्रीकृष्ण गोविंद ग्रामीण पतसंस्था या संस्थांच्या माध्यमातून त्यांनी रोजगार निर्मिती, आर्थिक मदत आणि विविध सामाजिक उपक्रम राबवले। ग्रामीण विकासासाठी सातत्याने पुढाकार आणि लोकांच्या प्रश्नांवर थेट काम यामुळे त्यांची प्रतिमा अधिक बळकट झाली। राजकीय प्रवासाकडे पाहिल्यास प्रत्येक टप्प्यावर त्यांनी जनसंपर्क वाढवत स्वतःचे स्थान निर्माण केले। विशेष म्हणजे 2011 ते 2014 या कालावधीत कराड उत्तर मतदारसंघात सुमारे 150 कोटी रुपयांची विकासकामे राबवण्यात त्यांचा मोलाचा वाटा राहिला आहे। याचबरोबर कुटुंबातील सदस्यांनाही सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात पुढे आणत त्यांनी नेतृत्वाची एक नवी परंपरा घडवली। पक्षनिष्ठा आणि शिस्त याचे उदाहरण देत 2024च्या विधानसभा निवडणुकीत स्वतः उमेदवारीची संधी असतानाही वरिष्ठांच्या आदेशाला मान देत इतर उमेदवाराला सहकार्य करण्याचा मोठा निर्णय त्यांनी घेतला। हा निर्णय त्यांच्या संघटनात्मक बांधिलकीचे स्पष्ट दर्शन घडवणारा ठरला। आता विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी त्यांची उमेदवारी जाहीर झाली आहे, त्यामुळे त्यांच्या दीर्घ सामाजिक आणि राजकीय प्रवासाला नवे व्यासपीठ मिळणार का, याकडे सातारा जिल्ह्याचे लक्ष लागले आहे।